आपण सीआय आणि एसआय वरची गणित बघत होतो, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट वरची गणित आपण बघत होतो. बघा क्वेश्चन दिलेला आहे, सुनीलने दर साल दर शेकडा 12.5% दराने 16,000 रुपये 3 वर्षांच्या मुदतीने विहिरीवर पंप बसवण्यासाठी चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतले. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? व्याजावर व्याज. 3 वर्षांसाठी घेतलेत म्हणजे डायरेक्ट 3 वर्षांनंतर पेमेंट होणार आहे, आधेमध्ये पेमेंट होणार नाही. ओके, आलं लक्षात? हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असते तर डिफरन्स विचारला असेल, काहीच नाही त्याच्यामुळे काय, कारण की काढायला तर दोन्हीच लागतात आपल्याला, फक्त डिफरन्स विचारला असेल की किती फरक पडेल म्हणून. ठीक आहे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज काढू शकतो आपण, काढलेलेच आहेत. बघा प्रत्येक वर्षीचे आपण काढतो. पहिली वाली लाईन आपल्याला माहिती आहे सिंपल इंटरेस्ट आहे. मी माझं जर का फॉर्मॅट तुमच्या लक्षात असेल तर मी जे सांगतोय तो तुम्हाला लगेच कॅच होणार आहे. पहिली वाली जी काही लाईन असेल बरोबर आहे ती सिंपल इंटरेस्ट असते आणि उर्वरित जो काही गोतावळा आहे तो डिफरन्स असणार आहे. आणि हे सगळं सिंपल इंटरेस्ट आणि डिफरन्स मिळून एक कंपाऊंड इंटरेस्ट आपलं तयार होतं. आता मी तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवतो. ओके, बघा 12.5% म्हणजे किती? 1/8. पाठच करून घ्यायचं. 1/8 16,000 रुपये. 16,000 16,000 रुपये 3 वर्षांसाठी आहेत. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. राईट, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष. पहिल्या वर्षी किती येणार आहे? 8 दुने 16 म्हणजे 2,000. कशावरचे? याच्यावरचे. दुसऱ्या वर्षी 16,000साठीचे असणारे 2,000 व्याज. बरं, पहिल्या वर्षी CI इक्वल्स टू SI हे लिहूनच घ्यायचे, काही नाही फरक पडत. ठीक आहे, काय 1 सेकंद लागतो, परीक्षेमध्ये नाही लिहिले तरी चालतं, पण तुम्ही सध्या तुमच्या नोट्स जर का बनवत असाल तर तुम्ही हे लिहून घ्या. राईट, पहिल्या वर्षीचे किती? 2,000 आले. दुसऱ्या वर्षी ह्या 16,000वरचे 2,000 आणि ह्या 2,000वरचे किती येतील तर 2,500. 250. लक्षात? आता परत इथे किती येतील? 2,000. तिसऱ्या वर्षी 2,000. हे 2,000 व्याज कशावरच आहे? हे सगळं व्याज चालू आहे ना. हे 2,000 व्याज कशावरच आहे? 16,000वरच. हे 250 कोणावरच आहे? ह्या 2,000चं आहे. परत इथे 250. हे 250 कोणाचे आहेत? ह्या 2,000चे आहेत. बरोबर आहे. मग आता ह्या 250चे फक्त किती काढायचे आपल्याला? परत 250चे 1/8 वगैरे काढायचे. मला असं वाटतं ते काहीतरी 31 काहीतरी येतात, ते 31 रुपये वगैरे असे काहीतरी येतील. 31.5 वगैरे असं काहीतरी असेल. राईट, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सांगितले तुम्हाला हे असं करून की हे काय झालं तुमचा SI. राईट, SI किती आहे तुमचा? 2,000 2,000 2,000 म्हणजे किती झाले? 6,000 तुमचा SI आहे. आणि हे सगळे मिळून किती होतात तर 7 8 1 समथिंग मे बी 8 24 आणि 1 ओके 1 3 असं काहीतरी येईल. ठीक आहे. सो हे तुमचे 6,000 SI वाले सगळे, हे म्हणजे काय तुमचं SI. राईट, आणि हा जो काही आहे हा डिफरन्स आहे. तर जर का तुम्हाला डिफरन्स विचारला असेल तर तो किती आलाय? 1 मिनिट. 700 750 आणि 31. 750 आणि 31.5 म्हणजे किती? 7 8 1.5. 7 8 1.5. 5 किंवा 3 असं काहीतरी आन्सर येतं त्याचं. राईट, तर हा तुमचा तेवढा डिफरन्स आलेला आहे. राईट, याला लक्षात. जर का त्यांनी डिफरन्स विचारला असेल तर ठीक आहे, किंवा जर का त्यांनी चक्रवाढ व्याजच विचारले असेल तर SI प्लस डिफरन्स, हा SI आणि प्लस डिफरन्स जरी केलं तरी तुम्ही चक्रवाढ व्याज काढताच, कारण की हे सगळं मिळून काय असतं? चक्रवाढ व्याज असतं. त्याच्यापैकी पहिली वाली जी लाईन आहे ही SI असते, ही डॉटेड मध्ये साईडला जे काही उरलेले असतात तो डिफरन्स असतो. काहीही विचारू द्या आयोगाने, तुम्हाला यायलाच पाहिजे आणि ते येतं. ओके, पुढचं गणित बघूया. 5% दराने 8,000 रुपयाचे 3 वर्ष चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज. ओके, 8,000. 5% दर म्हणजे काय? वर 5 आहे, छेदस्थानात 100 आहेत, म्हणजेच किती? वर 1 आहे आणि खाली छेदस्थानामध्ये 20. 1/20. तोंडावर असेच व्हायला पाहिजे ती गणित. 3 वर्षांचं विचारलंय. 1
2 3 राईट. एक तर तुम्ही डायरेक्ट एकदा गुणून ते 3 वर्षांचं काढू शकता, किंवा मग सरळ ह्या पद्धतीने चाला. जसं तुमचं डोकं चालतं तसं तुम्ही चालवा, काही हरकत नाही, पण मी इथे नीट सॉल्व्ह करून देतोय. ओके ठीक आहे. 8,000 आहे, छेदस्थानामध्ये 20 असणार आहेत कारण की यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बरोबर आहे. 0 ला 0 कट होईल आणि हे उरतील फक्त 400 रुपये. बरोबर आहे. पहिल्या वर्षी किती? 400 रुपये व्याज. दुसऱ्या वर्षी 400, हे काय झालं? CI इक्वल्स टू SI. पहिल्या वर्षीचं CI इक्वल्स टू SI आलं राईट. दुसऱ्या वर्षी 400, ह्या 400 वरचे किती? 20 रुपये आलं लक्षात. तिसऱ्या वर्षी 400 कोणाचे? ह्या 8,000चे, परत 20 कोणाचे? ह्या 400चे, अजून एकदा 20 कोणाचे? ह्या 400चे राईट. मग आता हे जे काही उरलेले आहेत 20, याचं इथे येणार एकदा. बरोबर आहे. ठीक आहे. ते किती आले? 1 राईट. म्हणजे किती झाले? आता सगळ्यांची बेरीज करूया आपण. 1260 आणि 1 म्हणजे किती आले? 1261 रुपये व्याज आलेलं आहे राईट. व्याज. आणि जर का त्यांनी आपल्याला विचारलं असेल की रास किती तयार होणार आहे, तर 1261 हे जे उचलायचे आणि ह्या 8,000 ऍड करायचे, ती झाली तुमची रास. ओके. पुढचं गणित बघूया. ओके. 8,000 7.5% दर आहे राईट. फ्रॅक्शन मध्ये काढणं होतंय का? नाही होतंय. मग लोड नाही घ्यायचा, डायरेक्ट जशाला तसं आहे तसं राहू द्या. किंवा मग याला छेदस्थानामध्ये 1000 करा आणि मग हवं तर तुम्ही कसे, म्हणजे वर हे 75 लिहू शकता, इथे काही करू शकता तुम्ही. खाली छेदस्थानामध्ये 1000 दिलं म्हणजे वरचाही पॉइंटला काढलंय तुम्ही, कारण की 10 ने गुणलंय. 7.5 गुणिले 10 म्हणजे किती? 75. आता गुणाकार करताना तुम्हाला इथं सोपं जाईल हो, इथे जाताना सोपाच जाणार आहे. तो किती येणार आहे? 6,000 येईल. बरोबर. ओके. 6,000 नाही, 600 येईल राईट. 600 येईल, पण पुढे खूप हार्ड जाईल मग तुम्हाला राईट. सो आहे त्या कंडिशन मध्ये आपण ठेवूयात. हा 0 इथला मी कट करतो आणि इथे पॉईंट जशाला तसा ठेवतो. 2च वर्षांचं विचारलंय त्यातल्या त्यात, म्हणजे असं काही फारसं लोड नाही आपल्याला. काही करू शकता तुम्ही, कसे तुम्हाला जसं सोपं जातंय तसं करा राईट. मी काय केलंय, हे इथले 2 शून्य आणि इथले 2 शून्य कटच होणार आहेत राईट. 80 गुणिले 7.5 म्हणजे उरले किती? 600 राईट. 80 गुणिले 7.5 म्हणजे 600 उरले राईट. आता दुसऱ्या वर्षी किती होणार आहे? 600च होणार आहेत. परत ह्या 600ला 7.5% गुणायचं. बरोबर आहे. 7.5% आपल्याला गुणायचं म्हणजे किती येणार आहेत? 45. ओके. एवढंच येतील ना? हो. 2 शून्य 2 शून्य कटतील आणि 7 गुणिले 75 बरोबर आहे. 6 7 42 आणि 3 45 राईट. तेवढेच येणार. बघा काय केलं ते कळालंय का? पहिल्या वर्षी आपण काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार घेतो. कोण कोण आहेत ह्या गुणाकारामध्ये हे खोडल्यामुळे परत दिसत नसेल तुम्हाला, तर 8,000 आहेत हे, आणि इकडे 100 आहेत राईट. आणि वर 7.5 आहेत. पहिल्या वर्षी या दोघांचा गुणाकार 600 आला राईट. दुसऱ्या वर्षी परत 600 आला. कशामुळे? ह्या 8,000चे इथे लिहिलेत आणि ह्या 600ला परत एवढ्याने जर का आपण गुणले तर 45 एवढं आन्सर येतं राईट. तर व्याज किती झालेलं आहे? 600 600 1200 1245. हे 1200 अधिक हे 45 1245. आणि जर का त्यांनी आपल्याला रास विचारली असती तर 8,000 अधिक 1245 म्हणजे किती? 9245 राईट. येते लक्षात? पुढचं गणित बघूया. चक्रवाढ व्याज 6% दराने राईट. चक्रवाढ व्याज आहे, आपण याला क्लिअर करून घेऊ राईट. ओके. 15,000 छेदस्थानात, छेदस्थानामध्ये इकडे 100. फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करायचं तर कन्व्हर्ट करून घ्या, नाही केलं तरी पण चालतं, काही इश्यू येत नाही फारसा राईट. 2च वर्षांचं विचारलंय त्यातल्या त्यात
ओके, पहिल्या वर्षी हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट होऊन जातील, म्हणजे 150 गुणिले 6 किती होतात 900, राईट 900 राईट. 150 गुणिले 6 कसे, पहिल्या वर्षी या दोघांचा गुणाकार होतो CI इक्वल्स टू SI, पहिलं वर्ष ना, CI इक्वल्स टू SI. हे 2 शून्य आणि इकडचे 2 शून्य गेले, 1500 गुणिले 6 म्हणजे किती 900. दुसऱ्या वर्षी हे 900 जशाल तसे येतात, माहिती आहे तुम्हाला. आता ह्या परत 900ला 6/100 नी गुणायचे, हे 2 शून्य हे 2 शून्य कट होऊन जातील, 9 सख 54 राईट. म्हणजे चक्रवाढ व्याज किती झालं, फक्त चक्रवाढ व्याज इथे 1800 झालं आणि इथे 54 झालं, ऍडिशन 1854. जर का त्यांनी आपल्याला मिळून विचारलं असतं तर किती आलं असतं 15,000 आणि हे 1854 म्हणजे किती 16,054. ओके, आले लक्षात. पुढचं गणित बघूया. एक मिनिट, गणित आपली संपलीत, पण हा इथे एक क्वेश्चन आहे अजून बाकी, कारण की त्यांनी आपल्याला हा सगळ्यात शेवटी ठेवला होता, कारण की यांनी आपल्याला 1.5 वर्षाचं विचारलंय, 1.5 वर्षाचं, 1.5 वर्षाचं म्हणजे पहिले 1 वर्ष कंप्लीट आणि नंतर फक्त 6 महिने. ते पण कसं घ्यायचं हे मी सांगतो तुम्हाला. बघा 5,000 राईट, 20% म्हणजे किती 1/5 फ्रॅक्शन मध्ये जमायला पाहिजे आता. ओके, 1.5 वर्षाचं हे पहिलं वर्ष आणि हे हाफ वर्षाचं मी हे असं टाकतो, चालतं. हाफ वर्ष अर्ध आपण म्हणतो ना, अर्ध राईट, तसं. मग हा आपण साईन दिला इथे, मोठं झालं वाटतं ते जरा, हाफ इयरचं राईट. पहिल्या वर्षी काय होणार आहे 1000 आलं, 1/5 20% म्हणजे काय 20 छेदस्थानामध्ये 100, 20 20 1 20 20 5 100 1/5 आलं इथं फ्रॅक्शन मध्ये. ओके, यांनी याला भाग दिला, किती आलं 1000. आता एका वर्षाचं पहिल्या वर्षाचं किती आलं 1000, म्हणजे आपलं CI इक्वल्स टू SI सवयीप्रमाणे आपण लिहून घेतलं राईट. CI इक्वल्स टू SI पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी काय येणार आहे, याचे 1000 येणार आहे, पण हे अर्ध वर्ष आहे ना, एका वर्षाचे 1000 आहेत, अर्ध्या वर्षाचे किती होतील 500 राईट. हे 1000 आहे, याला परत आपण कितीने गुणणार आहोत 1/5 म्हणजेच 1000ला 5 ने भाग द्यायचा आहे, किती आले 200. पण ते 200 पूर्ण वर्षाचे, अर्ध्या वर्षाचे किती असतील 100. हे इथं आहे, हा फंडा आहे हाफ इयरचा, अर्ध्या वर्षाचा, अर्ध करायचं डायरेक्ट त्याचं. ओके, येतंय लक्षात आलं. किती झाले आता हे 1,500 आणि हे 100, किती झाले 1600 रुपये 20% दराने. आलं लक्षात. पहिल्या वर्षी किती झाले 1000 झाले, दुसऱ्या वर्षी म्हणजे दुसऱ्या 1000 वर्षांनंतर जे काही 6 महिने उरतील त्याच्यामध्ये इथे 500 आले आणि इथे 100 आलेत. ओके, ठीक आहे. या पद्धतीने आपण काढला आणि 1600 आन्सर आले. चक्रवाढ व्याजवरचे जिथेही कुठे गणित भेटतील तुम्हाला, कुठल्याही इररिस्पेक्टिव्हली कुठल्याही बुकमध्ये, इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, कारण की आता सध्या NTPC वगैरे ह्या रेल्वेच्या एक्झाम चालू आहेत, त्याच्यामध्ये हे चक्रवाढ व्याज वगैरे सर्रास विचारतात. 1-1, 2-2 गणित असतात कधी कधी त्यांचे. चक्रवाढ व्याज असं न म्हणतात, ते चक्रवर्ती व्याज असं काहीतरी एक शब्द टाकून देतात त्याच्यामध्ये, पण आपल्याला लक्षात येऊन जातं. ठीक आहे. कुठलाही इररिस्पेक्टिव्हली कुठल्याही बुकमध्ये घ्या, क्वेश्चन जास्तीत जास्त अटेम्प्ट करा, प्रॅक्टिस ठेवा. आयोग याच्यावरचा क्वेश्चन विचारतो. सध्या माझ्याकडे मला असं वाटतं की आयोगाने विचारलेला नाहीये इथे क्वेश्चन, पण मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कधीतरी मी तो घेऊन येईल क्वेश्चन आणि तुम्हाला समजून सांगेल. तोपर्यंत धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन एका टॉपिकवर क्वेश्चन्स बघूयात. थँक्यू.